तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते दादर छबिलदास गल्ली इकडे सद्गुरू आर्ट या शॉपला. तिकडे बाप्पांचे ना मित्रांनो खूप सुंदर सुंदर बाप्पांचे मकर आहेत आणि 2025 मध्ये ट्रेंडिंगला चालणारे सुद्धा मकर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर आपण तेच पाहण्यासाठी जाणार आहोत. दादर छबिलदास या दादर वेशलाच आहे आणि छबिलदास गल्ली आपली सगळ्यांना माहिती आहे, फेमस गल्ली आहे छबिलदास गल्ली. तर आपण आज तिकडेच जाणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो जास्त वेळ नाही गेला तुमचा, आपण लगेच जाऊ छबिलदास गल्लीकडे. तर जाण्याच्या पहिलं ना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की आता कमेंट बॉक्सच्या इकडे ना मित्रांनो हाईप एक नावाचा ऑप्शन आलेला आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला हाईप करू शकता आणि आपली व्हिडिओ ट्रेंडिंगला पाठवू शकता. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. आता आपण थोडा नवीन पद्धतीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर तुमचा सपोर्ट अजून असाच ठेवा मित्रांनो आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपली 4000 ही फॅमिली आता पूर्ण व्हायला काहीतरी 250 सबस्क्रायबर बाकी आहे मित्रांनो. तर जास्त उशीर नका लावू, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण जागा पहिला दादरला छबिलदास गल्ली. तर मित्रांनो फायनली आपण आहे ना दादर छबिलदास गल्लीच्या इकडे पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला गुरुदेव आर्ट्स याचा शॉपचं तुम्हाला लोकेशन दाखवतो आणि बिल्डिंग दाखवतो. चला या. तर मित्रांनो आपण दादर स्टेशनवर येत असेल ना तर इथून दादर ही छबिलदास गल्ली आहे. तुम्ही इथून येऊ शकता. छबिलदास गल्ली पूर्ण आणि छबिलदास गल्ली बोलतात. आणि समोरच ही बघा दादर सार्वजनिक वाचनालय आहे, काशीनाथ गुरु हॉल आहे ट्रस्ट. आणि इथून आपण प्लाझा बिजावरनं जर बसने येत असेल तर इकडून येऊ शकतो आपण. आणि आपल्याला ह्याच बिल्डिंगमध्ये आहे ना दुसऱ्या माळावर जायचं आहे. इथे हे बघा त्यांचा पोस्टर लागलेला आहे आणि खाली लिहिलं आहे दुसरा मजला. आपण आता इथूनच दुसऱ्या मजल्यावर जाणार आहे. तर मित्रांनो आपण आहे ना दुसऱ्या मजल्यावर पोचलो आहे आणि बघा एंट्रन्सलाच आपल्याला काही मकर दिसत आहेत आणि पूर्ण शॉपमध्ये मकरच आहेत पूर्ण या हॉलमध्ये. तर मित्रांनो आपण शॉपच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला सर्वात पहिले तर इकडचे आहेत ना मकर दाखवतो. मकरच्या नंतरला मित्रांनो आपण मकर बघून झाला तर इथे शॉपचे जे कामगार आहेत आपण त्यांच्याकडून आपण यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊ. सर्वात पहिले तर इकडेचे ना मित्रांनो मकर बघा, खूप सुंदर सुंदर मकर आहेत. यावर्षी जो नवीन ट्रेनिंगने चालणारे मकर जसं मला सुरुवातीला बोललो ते सुद्धा आहेत. तर जास्त न वेळ घेतात तुम्ही आपण पहिले मकर बघूया या.
मित्रांनो, आपल्या समोर आता आहे ते शॉप मधले संजय दादा आहेत. आपण संजय दादांकडून तर सगळी माहिती घेणार आहे. तर संजय दादा, तुम्ही तुमच्या शॉपच्या बद्दल काय माहिती सांगाल? नमस्कार गाईस. दरवर्षीसारखे यावर्षी पण आपला मकर प्रदर्शन गणपती बाप्पांसाठी आपला दादर वेस्ट मध्ये धरू हॉल 2ऱ्या मजल्यावरती प्रदर्शन लावलेले आहेत. ते आपण पाहू शकतो सर. इकडनं सुरुवात करूया आपण. हे बघा, हा श्री आसन नाव आहे त्यांच्या. याच्यामध्ये सर 2 ते 2.25 फुटाची मूर्ती बसू शकतात. यामध्ये यासारख्याच अजून व्हरायटी आहेत. हे पिकॉक आसन म्हणून आहे. अजून हे बघा, विठ्ठलांची. आता गेल्या वर्षी आपण हा पीस आहे ना, तो एक लहान साईज मध्ये बनवलं होतं, पण कस्टमरचे हे होतं, रिक्वायरमेंट होते की एक साईज मोठी पण पाहिजे. तर या वर्षी आम्ही मोठी साईज पण केलेली आहे. अजून पाहू शकता तुम्ही, हा मॉडेल आहे ते कस्टमरला खूपच डिमांड होतं, म्हणून यावर्षी आम्ही परत हे ठेवलं आहे. अजून हे बघा, हा पण एक पॅटर्न आहे फ्लावर आसन. याच्यामध्ये आपल्याला 3 साईज पाहायला मिळेल. हे बघा, सगळ्यांची वेगवेगळ्या किंमत पण आहेत. हे बघा, आता हे बॉक्स मध्ये बनवलं आहे, नवीन मटेरियल आहे, इको फॉर्म मध्ये आहे. आणि स्पंज टाकले त्याच्यात, रबर सीट आहे, इको फॉर्म आहे, आणि वेल्वेट मटेरियल मध्ये कापडीमध्ये हे केलेलं आहे. हे पाहू शकता आपला महालक्ष्मीचे बॅकग्राऊंड. त्याच्यामध्ये सर 3 ते 3.5 फुटाची मूर्ती बसू शकतात. हे बघू शकतो सगळ्या व्हिडिओ मध्ये. हा नवीन एक ते काढला आहे जटाचा, शंकराचा जटा, पूर्ण इको फॉर्म मध्ये आहे. हे स्पंज मध्ये बनवलेलं आहे, हँड वर्किंग केलेलं आहे. याची पण साधारण कॉस्टिंग वाईज बोललं तर 7,000 7,500 साईज आहे. आणि हा एक हे नवीन वाटतंय केदारनाथ टाईप असं, म्हणजे केदारनाथचे याच्यामध्ये बनवलं आहे. हा, बघू शकता तुम्ही. याच्यात सर 2.5 फुटाची मूर्ती आरामात बसतात. 2.5 फुटाची. येस. हे बघा, हा एक सिद्धिविनायक गाभारा. सिद्धिविनायक गाभारा. हे बघा, हे सिद्धिविनायक गाभारा दाखवतोय आम्ही तुम्हाला. याच्यामध्ये सर 2.5 फुटाची मूर्ती बसतात, आणि हँड वर्किंग पूर्ण कार्विंग मध्ये काम केलेलं आहे, चांगल्यातली आहे. याचे पण हा एक नवीन पॅटर्न आहे, डक म्हणून आहे, डक आसन म्हणून आहे. यामध्ये पण नवीन मॉडेल आहे, ते 2.5 ते 3 फुटाची मूर्तीसाठी अवेलेबल आहे. हे पण पाहू शकता तुम्ही, महल सारखे बनवले आहेत. हे नवीन कॉन्सेप्ट आहे, 3 फुटाची मूर्तीसाठी अवेलेबल आहे. तर दादा, तुम्ही ना आम्हाला छान छान असे म्हणजे मकरचे दाखवले. तर दादा, आपल्याकडे मकराचे प्राइस सुरुवात किती पासून होते? सर, मकरचे प्राइस आपल्याकडे 400 पासून सुरुवात आहे. तसा 1 फुटाची बाप्पांची मूर्ती असतो, 1.5 फुटाची असतं, 400, 600, तसं 1000, जसं वेगवेगळ्या रेंज आहेत. अच्छा. 400 पासून सुरुवात आहे. वेगवेगळ्या. हे बघा, हा फोल्डेबल मकर आहे, पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये येणार. बॉक्स पॅकिंग मध्ये पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये येणार. हे फ्लेक्झिबल आहे, इझिली पॅकिंग होतो, आणि हँड कॅरी करू शकतो तुम्ही. इझिली कॅरी आहे, आणि याच्यामध्ये लाईट पण इनबिल्ड आहे. हा, तुम्ही म्हणजे याच्यामध्ये लाईट जी आहे ती तुम्ही देणार? लाईट देणार आम्ही. लाईटचे वेगळे चार्ज नसतात का? काय वेगळा चार्जेस नाही, वेगळं त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे. येणार. हा, लाईट लावलेले बघा. हा, ते पण याची पण कॉस्ट सर तुम्हाला 4,500 4,500 म्हणते ना. आणि 2 ते 2.25 फुटाची मूर्ती बस. 2 ते 2.25 फुटाची. आणि दादा, आणि जर एखाद्या कोणाला जर मकर आवडला इकडे, तर समजा त्यांना इकडे येऊन शक्य नाही इकडे येणं, तर तुम्ही ऑनलाईन तुम्ही डिलिव्हरी करू शकता का? येस, ऑनलाईन करू शकतो. ऑनलाईन डिलिव्हरी होते. हो. आणि ऑनलाईन डिलिव्हरीचे काय वेगळे चार्ज असतात का? वेगळे थोडाफार चार्जेस हे करावं लागेल तुम्हाला, कस्टमरला कस्टमाइज करावं लागेल. डिलिव्हरी चार्ज द्यावा लागेल. म्हणजे आपण डिलिव्हरी चार्ज कसं मुंबईमध्ये वेगळं असतं, मुंबईच्या बाहेर वेगळं असतं? नाही, ओनली मुंबईमध्ये असतं, मुंबईच्या बाहेर आपण डिलिव्हरी नाही देत, मुंबईच्या बाहेर नाही देत. आणि आपला अजून म्हणजे कुठे बाहेरच्या राज्यात ना, म्हणजे बाहेरून कुठच्या आपल्याला ऑर्डर आली आहे का आतापर्यंत ना? बाहेरचे येतात, समजा बँगलोरचे येतात पार्ट्या, आहेत कर्नाटकचे आहेत, आणि सुरतचे पण येतात कस्टमर. त्यांना हे करतो, सोय करतो आम्ही. सोय करता? हा. आणि दादा, दुसरं म्हणजे आपण मोठ्या मोठ्या मंडळाच्या गणपतीची ऑर्डर सुद्धा घेता का? काय म्हणलं सर?
मोठे मोठे जे गणपतीचे मंडळ असतात त्यांची सुद्धा ऑर्डर असते का आपल्याकडे? त्यांचे ऑस्टर फार नसतं सर, कमीच असतं त्यांचे. त्यांचे कमीच असतात. कमी. आपण जास्त आपल्या करून घरगुतीसाठी जास्त घरगुती मकर आम्ही जास्त ठेवतो ते. अच्छा. आणि आपलं म्हणजे सर्वसामान्यांना परवड असे या पद्धतीचे मकर आहेत आपल्याकडे, हो म्हणजे रिजनेबल रेटात, म्हणजे असं रिजनेबल रेट आहे. सांगितलं ना सर तुम्हाला, 400 पासून सुरुवात आहे आमच्याकडे रेट. सगळं वेगवेगळे रेंज 400 आहे, 500 आहे, 600 आहे, 800, 1000 आहे, 2000, अच्छा. 4000. जसं आपण मकर घेत जाणार त्याची साईज वाढत जाणार मकर, साईज वरती पण प्राइस डिपेंड. हा साईज वरती पण प्राइस डिपेंड असते. आणि तुम्ही इथूनच पॅकिंग करून तुम्ही देणार का? हो, म्हणजे आपण पॅकिंग आहे ना, काय कायला बॉक्स पॅकिंग नाही आहे, त्याला पण आम्ही सोय करतो. कस्टमरच्या मागणी होते बॉक्स पॅकिंग करून. कारण का काही कस्टमर आपल्याला लांब पण जातात, डोंबिवली बिंबोलीला घेऊन वगैरे सगळे जातात, तर कसं ट्रेननी जाणं त्यांना शक्य नसतं, व्यवस्थित पॅकिंग असते. आणि दादा सर्वात दुसरी गोष्ट की आपला जर व्हिडिओ जे बघतायत त्यांनी जर एखादा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला व्हॉट्सअप केला तर तुम्ही ऑर्डर घेता का अशी? हो घेतो ना, घेणार. तर मित्रांनो, दादांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये, तर दादा खरंच तुमचे मनाचा आभार. यस. तर मित्रांनो ना, दादांनी थोडी छान अशी माहिती आपल्याला सांगितली. त्यांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता कॅमेऱ्याचा समोर फेस करण्याचा, तर थोडं आपण समजून घ्या दादांना काय, मला पण समजून घ्या तुम्ही. एवढे जे चालत मला समजून घेतच 2 वर्ष झाली. तर मित्रांनो, दादांनी आता छान उत्तम अशी माहिती सांगितली. पहिलाच प्रयत्न होता त्यांचा आणि खूप चांगला प्रयत्न होता मित्रांनो, खरंच. कारण का पहिलं आपली पण सुरुवात मित्रांनो अशीच होती व्हिडिओमध्ये. तर आता मी ना मित्रांनो तुम्हाला जे बाकीचे उरलेले मकर आहेत ना तेच दाखवतो, आणि इकडचे ना भन्नाट असे मकर अजून बाकी आहेत. चला तर या बघूया आपण पहिला. मित्रांनो ॲक्च्युली ना हा मकर आहे ना मला खूप आवडला. मकर म्हणजे आवडला म्हणजे असंच नाही की खूप भन्नाट वाटते. पाठीशिव आहेत आणि नंदी आहे आणि महादेवांचा त्रिशूळ आहे, ओम आहे, आणि असं ना भन्नाट वाटतं मित्रांनो. हा मकर मला खूप आवडला आहे. आणि दुसरी गोष्ट जर हा आपला विठू माऊली आहे, विठू माऊलींचा मकर देखील आहे मित्रांनो, खूप भन्नाट वाटतं यार. आणि एक आहे ना वरती, हे एक देखील आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बघा एकदा, मस्त वाटते. असं गोल आतमध्ये आहे, पूर्ण रिंग आहे आतमध्ये, आणि बाप्पामध्ये बसेल ना असं एवढं युनिक वाटेल ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू शकत नाही. आता बघा त्याच्या ह्याच साईजमध्ये आहे ना मित्रांनो एक छोटं एक आहे, खूप छान वाटतंय. आणि मगाशी जर आपल्याला ते दादांनी दाखवलं, आपल्या सिद्धिविनायकची एक छोटी प्रतिकृती आहे, ही बघा, ही खूप भन्नाट वाटते सिद्धिविनायकाची पण सुद्धी. मस्तपैकी मकर आहे मित्रांनो. हे जे पण 7-7.5 पर्यंत यांचे हजाराची प्राईस आहे मित्रांनो. आणि हे काहीतरी मोर आसन होता, हे मोर आसनचे मकर आहे ना मित्रांनो. हमखास 2.5 ते 3 फुटांच्या आत बाप्पा मस्त इकडे विराजमान होऊ शकतात. असं ना खूप छान वाटतं, मला तर खूप आवडलं आहे. त्याच्यानंतर मला आवडलेला दुसरा मकर आहे ना मित्रांनो, हा तुमच्यासमोर आहे बघा. हा मकर मला ना खूप आवडला, एक नंबर वाटते. आरामात 3 फुटाच्या आतमध्ये बाप्पांची मूर्ती बसू शकते. आणि आपलं जर तुमचं जर मंडळ असेल तर मंडळ तुम्ही 3 फुटानंतर बाप्पांची मूर्ती आणत असेल तर मित्रांनो हा मकर आहे ना यावर्षी तुमचा बेस्ट ठरेल. मला हा खूप म्हणजे खूपच आवडलेला आहे. हा आणि एक तो, आणि एकच सिद्धिविनायकाचा, हे खूप छान मकर आहे. आणि तो एक आहे म्हणजे ना खरंच सांगतो ना, इकडे जे मकर आहेत ना मित्रांनो खूप भन्नाट आहेत. हा बघा, हा एक वरती आहे, एक मस्त वाटतं आहे मकर हा एक. आणि ना मित्रांनो यार तुम्हाला हे म्हणजे हा बघा, हा जो नवीन विषय आहे ना, ट्रेंडिंगचा विषय आहे. महादेवांची पिंड आहे आणि गोल असा राऊंडमध्ये ओम आहे, आणि आपल्या बाजूला केदारनाथ मंदिर आहे. ही एक खूप छान अशी गोष्ट आहे मित्रांनो. बघा, मला खूप आवडलं आहे. आणि पाठी आहे बघा, एक मस्त आपला किल्ल्यासारखा आहे, आणि आपले राजमुद्रा आहे, आणि बघा 2 मावळे आहेत, आणि मध्ये बाप्पा बसवला, खूप युनिक वाटेल. आणि इथे एक मस्त आहे ना मित्रांनो, एक स्वामी समर्थांचा एक आपण सुरुवातीला बघितला, ते खूप छान वाटते. आणि ह्या वर्षी ना मित्रांनो जो ट्रेंडिंगला चालणारा विषय ना, हे बघा, हे आहे महादेवांचा चेहरा आहे, तर बरोबर बाप्पांची मूर्ती बसेल, आणि बाजूला महादेवांचा जी जटा आहेत खूप छान अशी युनिक आहे. जर तुम्ही बाप्पांची मूर्ती जर शिवशंकरांच्या अवतारात आणत असेल ना, ते तुमच्यासाठी बेस्ट मकर ठरणार आहे या वर्षीचा. मी पाहू शकता ना मित्रांनो, खूप भन्नाट मकर आहे हा. आणि इतर मित्रांनो जेवढं तुम्ही बघाल ना, हा बघा, हा एक खूप सुंदर मकर आहे बाप्पाचा. इकडे देखील बघा, बाजूला ना इकडे पायवरती असे अष्टविनायक लावलेले, खूप सुंदर वाटते. छोट्या बाप्पांसाठी खूप छान छान मकर आहे तिकडे बघा. हा बघा, एक खूप मस्त मकर आहे, असं युनिक वाटतं, एक नंबर वाटतं एक. आणि बघा इथे महालक्ष्मीचा देखील मकर आहे बघा, खूप सुंदर वाटते.
मित्रांनो जेवढं तुम्ही ते मकर बघा, हे बघा मस्त पैकी एक मकर आहे, खूप छान वाटते. हे बघा इकडे आणखीन एक आहे, हे बघा वरती महादेवांची अशी चेहरा आहे आणि खाली मग ॲक्च्युली इकडे ना छोटा मकर ठेवला म्हणून तुम्हाला नीट नाही दिसत. बाजूला 2 त्रिशूळ आहेत बघा, डमरू त्रिशूळ आहे. आणि इकडे बघा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा मकर अजून एक आहे. पाठीमागे आहे ना प्रबळला स्वामी समर्थांचा चेहरा आहे आणि वरती ब्रह्मांड नायक असं मस्त छान दिलेलं आहे. आणि ओम गणेश हे बघा एक मस्त वाटतंय. आणि हा एक मला मोठ्या साईजमध्ये आहे विठ्ठलांच्या, आणि तो एक मोर असं मकर आहे. आणि इकडे एक आणि 1.5 फुटाच्या बाप्पांचे मकर एका साईडला ठेवलेलं आहे बघा वरती. आणि एक सुंदर आहे, हा स्वामी समर्थांचाच आहे मकर, मस्त वाटतं. आणि छोट्या छोट्या बाप्पांचे मकर आणि बघा हे एक सुंदर आहे आतमध्ये. हा बघा इकडे लहान साईजमध्ये आहे स्वामी समर्थांचा अवतारातला मकर आहे. आणि इकडे वरतीसुद्धा मकर मोर डिझाईनमध्ये एक मकर आहे. आणि ते कोल्हापूरची महालक्ष्मीच्या आईचा देखील अशा पद्धती मकर आहे. अंबा मातेचा बघा खूप सुंदर वाटतं. जेवढं तुम्ही ते बघाल ना तेवढं छान छान व्हरायटीमध्ये आपल्याला मकर बघून जातात. हे बघा स्वामी समर्थांचा जे आपण झाड बोलतो ना, आपल्या बहुतेक मूर्त्या आपण स्वामी समर्थांच्या ठेवलेलं बघितलात. आणि एखादी 1 फुटाची मूर्ती जर असेल ना तर तुम्ही ह्याच्यात आरामात तुम्ही ठेवू शकता लहान एखादी मूर्ती. आणि स्वामी समर्थांच्या रूपातले बाप्पा एक फुटाचे खूप छान असं वाटेल. आणि एक मस्त बघा शिवपिंड आहे, तो एक मकर खूप छान आहे. आणि बघा इकडे एक मस्त शिवरायांच्या काळातला हे बघा अशी मस्त तुतारी आहे. इकडे बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि 2 तुताऱ्या बाजूला मावळे आहेत, पाठी आणि पुढे. खूप छान वाटतं. हा एक मस्त आहे हे बघा. आणि आतमध्ये ना प्रभू श्रीरामांचा अवतारातला देखील एक मकर आहे, खूप छान आहे. हे बघा ओम आहे पाठी बॅकग्राऊंडला ना. हे बघा हा एक खूप छान असं मकर वाटतं बाप्पाचा. जेवढं आपण इकडे मकर बघू ना मित्रांनो खूप सुंदर वाटतात. हे बघा मस्त वाटत मकर आहे बघा मित्रांनो. पाठी शिव आहे. खरंच यावर्षी ना भन्नाट मकर आलेले आहेत. हे बघा मस्त पाठीमागे ना बॅकग्राऊंड आहे अष्टविनायकांचा, त्रिशूळ महादेवांचा आणि मध्ये सूर्य आहे. आणि सिंहासन आहेत बाजूला मस्तपैकी असतात. 2 लोड आहेत बाप्पांना आराम करण्यासाठी. आणि बघा मोर पिसातला एक मकर आहे. छोटे मोर आहेत 2 साईडला आणि मध्ये एक मोठा मोराचा पीस दाखवण्यात आला आहे. एक मस्त वाटतं मकर. ह्यात ना तुम्ही 1 ते 1.5 फुटाची 2 फुटाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो ना खूप छान छान मकर आहे तिकडे. आता ट्रेंडिंगला आलेलं मकर आहे ना मित्रांनो. यावर्षी तुम्हाला बोललो जे ट्रेंडिंगला आले 2025मध्ये ना मित्रांनो, ते मकरसुद्धा तुम्हाला दाखवले आहेत. आणि खरं सांगू ना मी प्रत्येक मकर तुम्हाला बोलते हा मला आवडला. कारण का इथून आहे ना मित्रांनो मकरांवरने आहे ना माझं लक्षात हटत नाही आहे. कधी हा पसंत पडतोय कधी तो पसंत पडतोय. म्हणजे एक तुम्ही समजा की इकडचे जे मकर आहेत ना मित्रांनो किती छान आहेत. प्रत्येक मकर तुम्हाला आवडणार आहे. हे बघा तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये असं बोलतो की इकडे एकदा नक्की व्हिजिट द्या तुम्ही. आणि घ्यायचं नाही घ्यायचं ते तुमच्या हातात आहे, पण एकदा नक्की इकडे व्हिजिट द्या तुम्ही ना. खरं सांगू ना नाराज होऊन जाणार नाही तिकडून. आणि रिजनेबल भावामध्ये इकडे बाप्पांचे मकर अवेलेबल आहेत. तुम्ही प्लीज एकदम व्हिजिट द्या. तुम्हाला लोकेशन दाखवली आहे दादर 26 गल्लीमध्ये. तर 2nd फ्लोअरलाच आहे. तुम्ही वाचनालय आहे आपला दादरचा. म्हणजे कबूतर खाण्याला आपण खाली उतरतो 26 गल्लीला, सॉरी प्लाझाची एकदम खाली उतरतो ना मित्रांनो शेडांनी, त्यांच्या बाजूलाच एकदम लागूनच ही बिल्डिंग आहे. 2nd फ्लोअरला या. तुम्हाला लोकेशन दाखवलं तसं तुम्हाला ॲड्रेस देखील मेन्शन केलेला आहे मी इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही येऊ शकता इकडे त्यांच्याशी. तुम्हाला लोकेशन माहिती नसेल पडत तर कॉन्टॅक्ट करून सुद्धा येऊ शकता. आणि शॉपचा ॲड्रेस तर तुम्ही मेन्शन केलेलंच आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर नक्की विजिट आहे. तुम्हाला आता जाता ना मित्रांनो छान छान अशा बाप्पांचे आणखी मकर दाखवतो मित्रांनो या.
तर मित्रांनो, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं ना मी, हे शॉप सेकंड फ्लोअरला आहे. आता सांगतो 1 ऑगस्टपासून आहे ना मित्रांनो, हे शॉप आहे ना पहिल्या माळ्यावरती जाणार आहे, म्हणजे सेकंड फ्लोअरवर फर्स्ट फ्लोअरला जाणार आहे हे शॉप मित्रांनो. तर लक्षात ठेवा, कारण का व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला ॲक्च्युली माहिती नव्हता, म्हणून आता व्हिडिओच्या जेव्हा मी व्हिडिओ इकडे बनवायला येत होतो ना मित्रांनो, तेव्हा ॲक्च्युली मला माहिती नव्हतं. आता माहिती पडलं आहे म्हणून आता मेन्शन केलं आहे व्हिडिओमध्ये आपल्या हे. तर 1 तारखेपासून पहिला माळ्यावरती तुम्हाला मकर भेटून जातील. तर मित्रांनो, आता ही आपली शेवटची व्हिडिओ आहे. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये आपला एवढंच होता. खूप सुंदर सुंदर असे भन्नाट बाप्पांचे मकर पाहिलेत आपण. तर नक्की मकर आवडले असेल तर मित्रांनो एकदा इकडे व्हिजिट द्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे यांचा. तर जास्त वेळ नका लावू, बाप्पांना येण्यासाठी का अगदी फक्त 1 महिना उरलेला आहे. कदाचित आहे ना ह्या हप्त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कमी बघायला भेटतील, कारण का तब्येत डाऊन होत चालली आहे माझी. सांगू शकत नाही. आपल्याला 2च दिवस भेटेल मित्रांनो शनिवार रविवार व्हिडिओ काढण्यासाठी. तर आता डायरेक्ट पुढच्या शनिवार रविवार आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटेल. तर मित्रांनो, जास्त वेळ नका घेऊ, लगेच या. आणि आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही आवडले असेल तर मित्रांनो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा. आणि हाईप केलं नसेल प्लीज एकदा हाईप करा मित्रांनो. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती, एका नवीन शॉपमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.